कसे आहात मुलांनो? अभ्यास करतायत ना? करायलाच पाहिजे. मागं मी लाईव्ह लेक्चर घेतलं होतं. जे काही तुमचा सिलेबस झाला आहे त्यावरती एक लाईव्ह लेक्चर घेतलं होतं. खूप सारे मुलं ॲब्सेंट होते. एक लक्षात घ्या, तुम्ही ॲब्सेंट राहिलात ह्यामध्ये माझं काही गेलं नाही, तुमच्या आईवडिलाचं पण काही गेलं नाही. ह्याच्यामध्ये फक्त आणि फक्त तुमचा लॉस झाला आहे. ठीक आहे. हे बघा, आयुष्य जगण्याचे दोन मार्ग आहेत. पहिल्या मार्गामध्ये 11वी 12वीला फुल टू एन्जॉय करा. मस्त पबजी बघा, खेळा, झोपा, पिक्चर बघा, काय कुठं नाही करायचं ते करा. त्यानंतर 12वी झाली की कुठल्या तरी प्रायव्हेट कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्या, डिग्री मिळवा आणि पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन कुठं ना कुठेतरी 5-10 हजार रुपयाचा जॉब करा आणि आयुष्यभर बैलासारखं काम करा. हे एक आयुष्य आहे सरळ सरळ. आणि दुसरं आयुष्य आहे की 11वी 12वीला चांगला अभ्यास करा, नीटमध्ये चांगले मार्क्स मिळवा, MBBS कॉलेजला नंबर लावा, चांगली डिग्री मिळवा, चांगली नोकरी मिळवा, राहिलेलं सगळं आयुष्य मरेपर्यंत, म्हातारं होईपर्यंत फुल टू एन्जॉय करून घालवा. दोन्ही आयुष्य तुमच्या समोर आहेत. तुम्हाला पहिलं जगायचं असेल तर पहिलं जगा, दुसरं जगायचं असेल तर दुसरं जगा. पहिल्यामध्ये 2 वर्ष मस्त एन्जॉय करा, आयुष्यभर काम करा, बैलासारखं काम करा. तुम्हाला आणखी माहीत नाही की बाहेरच्या जगामध्ये प्रायव्हेट सेक्टरमध्ये किती बैलासारखं काम करावं लागतं, आणखी तुम्हाला कल्पना नाही आहे. ते पण आयुष्य आहे तुमच्याकडे. दुसरं आयुष्य 11वी 12वीला अभ्यास करा, रात्रंदिवस अभ्यास करा, चांगली डिग्री मिळवा, चांगल्या कॉलेजला लागा आणि राहिलेलं आयुष्य म्हातारं होईपर्यंत बिनगोर निवांत जगा. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही करू शकतात. ठीक आहे. कारण माझं फक्त सांगायचं काम आहे. मी जास्तीत जास्त सांगू शकतो. जे करायचं आहे ते तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे. त्यामुळं डिसाईड करा, आत्ताच डिसाईड करा. राहिले फक्त 1 वर्ष. जास्तीत जास्त पुढच्या ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये 2022ला तुमची नीटची एक्झाम असेल. जास्तीत जास्त ऑगस्टमध्ये असेल, कारण त्यावेळेस कोरोना बिरोना काही राहणार नाही पुन्हा. ठीक आहे. ऑगस्ट सप्टेंबरमध्ये एक्झाम असेल. एकदा नीटची एक्झाम झाली, एकदा CETची एक्झाम झाली की तुम्ही कुठल्याच कामाचे राहत नाहीत. त्यामुळे नीट अभ्यास करा. ठीक आहे. आता बघा, आपण मागच्या लेक्चरमध्ये तुमचा मी लॉज ऑफ मोशन चॅप्टर स्टार्ट केला होता. लॉज ऑफ मोशनमधले काही पॉईंट मी कव्हर केले होते. शेवटच्या लेक्चरमध्ये तुमचा मी कोलिजन पॉईंट स्टार्ट केला होता. शेवटच्या लेक्चरमध्ये तुमचा मी कोलिजन पॉईंट स्टार्ट केला होता. कोलिजनचे टाईप्स, कोलिजन म्हणजे काय असतं, ह्या सगळ्या गोष्टी मी स्टार्ट केल्या होत्या. आता बघा, कोलिजन आणखी 2 ते 3 लेक्चर तुमचं होईल. त्याच्यानंतर तुमचा लॉज ऑफ मोशनमधला शेवटचा पॉईंट मी स्टार्ट करल, दॅट इज सेंटर ऑफ मास. आणि तुमचा लॉज ऑफ मोशन मी कंप्लीट करून टाकल. त्यानंतर वर्क पॉवर एनर्जी ॲज पर NCERT कव्हर करून टाकल. त्यानंतर मी ग्रॅव्हिटेशन कव्हर करून टाकल. 1 जूनपर्यंत मी सर्व कव्हर करून टाकाल. ठीक आहे. व्हिडिओ लेक्चर यायला उशीर व्हायला लागला आहे हे मला माहिती आहे. थोडं मी आजारी आहे, थोडंसं प्रॉब्लेम चालू आहे, त्यामुळे उशिरा येत आहे. परंतु मी लेक्चर्स एक्स्ट्रा लेक्चर घेऊन जास्त व्हिडिओ टाकून मी कव्हर कराल. ठीक आहे. आता बघा, लॉज ऑफ मोशनमध्ये तुमचा कोलिजन पॉईंट स्टार्ट झाला. कोलिजनचे मी थोडंसं एकदा रिव्हिजन करल, त्यानंतर मी तुमचा नेक्स्ट पॉईंट स्टार्ट कराल. आता बघा, कोलिजन म्हणजे नेमकं असतंय काय. आता 2 बॉडी एकमेकावरती आदळणं, 2 बॉडी एकमेकावरती आदळणं ह्याला काय म्हणायचं? कोलिजन. कन्सेप्ट महत्वाची. कोलिजन मीन्स काय? 2 बॉडी एकमेकावरती आदळणं ह्याला म्हणायचं कोलिजन. ठीक आहे. आता बघा, ह्या कोलिजनचे 2 टाईप्स आहेत. फर्स्ट टाईप आहे इलॅस्टिक कोलिजन. कोलिजनचा पहिला टाईप कोणता आहे? इलॅस्टिक कोलिजन. आणि त्यानंतरचा दुसरा टाईप आहे इन इलॅस्टिक कोलिजन. कोलिजनचे 2 टाईप, इलॅस्टिक कोलिजन, इन इलॅस्टिक कोलिजन. ठीक आहे. आता बघा, सगळ्यात अगोदर इलॅस्टिक कोलिजन कुणाला म्हणायचं? 2 बॉडी एकमेकावरती आदळल्या म्हणजे कोलिजन झालं.
परंतु ह्या आदळण्याला इलॅस्टिक कोलिजन कधी म्हणायचं आणि इन इलॅस्टिक कोलिजन कधी म्हणायचं हे मी एकदा एक्सप्लेन कराल. ठीक आहे, लक्ष द्या. आता बघा, ह्या दोन बॉडीज आहेत. ह्या बॉडीचं मास आहे m1, ही दुसरी बॉडी आहे, दुसऱ्या बॉडीचं मास आहे m2, ह्याची व्हेलॉसिटी आहे u1, ह्याची व्हेलॉसिटी आहे u2. दोन बॉडी एकमेकावरती आदळल्या म्हणजे कोलिजन झालं. ठीक आहे, मग ह्या कोलिजनला इलॅस्टिक कधी म्हणायचं आणि इन इलॅस्टिक कधी म्हणायचं. ठीक आहे, जर फर्स्ट इलॅस्टिक कोलिजन, इलॅस्टिक कोलिजन, इलॅस्टिक कोलिजन. ठीक आहे, इलॅस्टिक कोलिजनमध्ये दोन कंडिशन्स आहेत. त्या दोन कंडिशन सॅटिस्फाय केलं की त्या कोलिजनला काय म्हणायचं, इलॅस्टिक कोलिजन. फर्स्ट बघा, इलॅस्टिक कोलिजनमध्ये मोमेंटम कॉन्झर्व असतं. इलॅस्टिक कोलिजनमध्ये मोमेंटम काय असतं, कॉन्झर्व असतं. मोमेंटम कॉन्झर्व असतं म्हणजे काय असतं, कोलिजन व्हायच्या अगोदरचं मोमेंटम, कोलिजन व्हायच्या अगोदरचं मोमेंटम इज इक्वल टू कोलिजनच्या नंतरचं मोमेंटम. लक्षात, इलॅस्टिक कोलिजनमध्ये मोमेंटम कॉन्झर्व असतं. कोलिजन व्हायच्या अगोदरचं मोमेंटम इज इक्वल टू कोलिजन झाल्यानंतरच्या मोमेंटम. ठीक आहे, आणि दुसरी कंडिशन असते किंवा दुसरा क्रायटेरिया असतो, तुमची कायनेटिक एनर्जी ही कशी असायला पाहिजे, कॉन्झर्व. लक्षात, मोमेंटम कॉन्झर्व असतं, कायनेटिक एनर्जी कॉन्झर्व असतं. याचा अर्थ कोलिजन व्हायच्या अगोदरची कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू कोलिजन झाल्यानंतरची कायनेटिक एनर्जी ही सारखी असते. समजलं मी काय म्हटलं, दोन बॉडीचं धाड दिशा कोलिजन झालं, मग त्या कोलिजनला इलॅस्टिक कोलिजन कधी म्हणायचं, जर तुमचं मोमेंटम कॉन्झर्व असेल आणि तुमची कायनेटिक एनर्जी जर कॉन्झर्व असेल तर त्या कोलिजनला काय म्हणायचं, इलॅस्टिक कोलिजन. ठीक आहे, आता बघा, इन इलॅस्टिक कोलिजन कुणाला म्हणायचं, सेकंड काय तुमचं, इन इलॅस्टिक कोलिजन कुणाला म्हणायचं. ठीक आहे, आता बघा, इन इलॅस्टिक कोलिजनमध्ये ह्या दोन बॉडीचं कोलिजन झालं, मग ह्या कोलिजनला इन इलॅस्टिक कोलिजन कधी म्हणायचं, जर तुमचं मोमेंटम कॉन्झर्व राहत असेल, जर तुमचं म्हणजे त्या दोन बॉडीचं जर मोमेंटम कॉन्झर्व असेल आणि तुमची कायनेटिक एनर्जी ही जर चेंज झाली असेल. समजलं का काय बोललो मी ते, इन इलॅस्टिक कोलिजन कुणाला म्हणायचं, जर तुमचं मोमेंटम कॉन्झर्व असेल आणि तुमची कायनेटिक एनर्जी जर चेंज झाली तर त्या कोलिजनला काय म्हणायचं, इन इलॅस्टिक कोलिजन. समजलं, इलॅस्टिकमध्ये मोमेंटम आणि कायनेटिक एनर्जी कॉन्झर्व असते. इन इलॅस्टिक कोलिजनमध्ये फक्त आणि फक्त कोण कॉन्झर्व असतं, मोमेंटम कॉन्झर्व असतं आणि कायनेटिक एनर्जी तुमची चेंज होते. लक्षात, हे झालं तुमचं इलॅस्टिक आणि इन इलॅस्टिक कोलिजन. आता बघा, इलॅस्टिक कोलिजनचे दोन टाइप्स आहेत, एक हेड ऑन कोलिजन आणि दुसरं ऑब्लिग्यू कोलिजन. नीटमध्ये 90% क्वेश्चन्स हे फक्त हेड ऑन इलॅस्टिक कोलिजनवरती येतात. ठीक आहे, आणि राहिलेले 10% क्वेश्चन्स हे परफेक्टली इन इलॅस्टिक कोलिजनवरती येतात. ऑब्लिग्यू कोलिजनवरती 30-32 वर्षामध्ये एखादा क्वेश्चन आलाय. ठीक आहे, तो क्वेश्चन मी घेईल. लक्षात, कोलिजनचे दोन टाइप्स आहेत, इलॅस्टिक कोलिजन, इन इलॅस्टिक कोलिजन. इलॅस्टिक कोलिजनमध्ये एक मोमेंटम कॉन्झर्व असतं, दोन कायनेटिक एनर्जी कॉन्झर्व असते. इन इलॅस्टिक कोलिजनमध्ये फक्त मोमेंटम कॉन्झर्व असतं, कायनेटिक एनर्जी चेंज होते. ठीक आहे, इलॅस्टिकचे दोन टाईप, इन इलॅस्टिकचे दोन टाईप. लक्षात, आणि कोलिजन म्हणजे दोन बॉडी एकमेकावरती धाड दिशा आदळली की त्याला काय म्हणायचं, कोलिजन. ठीक आहे, आज मी तुमचा नवीन पॉईंट स्टार्ट करत आहे, दॅट इज कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन. टाका नवीन पॉईंट, कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन. रेस्टिट्यूशन म्हणायला अवघड आहे, मलाही म्हणता येत नाही, परंतु शिकायचं हळूहळू. ट्यूशन असं शिकायचं.
असं म्हणजे फोडून फोडून शिकायचं. मलाही येत नाही, माझी इंग्रजी एवढी काही चांगली नाही आहे. नेक्स्ट पॉईंट टाका तुमचा नवीन पॉईंटचा, कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन. ठीक आहे. आता बघा, मागच्या लेक्चरमध्ये सगळ्यात शेवटी मी एक डेरिव्हेशन काढलं होतं. ठीक आहे. डेरिव्हेशन काय होतं बघा, सपोज करा ह्या दोन बॉडी आहेत, कोलिजन व्हायच्या अगोदर, कोलिजन व्हायच्या अगोदर, बिफोर कोलिजन M1 बॉडीचं वेलॉसिटी किती आहे U1, M2 बॉडीची वेलॉसिटी किती आहे U2. कोलिजन झाल्यानंतर सपोज करा धाड दिशा कोलिजन झालं, M1 बॉडीची वेलॉसिटी V1 झाली, M2 बॉडीची वेलॉसिटी V2 झाली. आफ्टर कोलिजन. मागच्या लेक्चरमध्ये मी एक शेवटचं डेरिव्हेशन काढलं होतं, आणखी एकदा आठवा. काय डेरिव्हेशन होतं बघा, U1 मायनस U2 इज इक्वल टू V2 मायनस V1. हे डेरिव्हेशन मी काढलं होतं आणि तुम्हाला मी म्हटलं होतं की पुढच्या लेक्चरमध्ये मला हे लागणार आहे. ठीक आहे. आता बघा, U1 मायनस U2 काय आहे तुमचं, रिलेटिव्ह व्हेलॉसिटी बिफोर कोलिजन. ही आहे तुमची रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. रिलेटिव्ह कळतं ना, एकमेकाशी रिलेशनमध्ये पडलात का नाही कधी, वय नाही आणखी पडण्या फिरण्याचं, पडलात तर पुन्हा उठणार नाहीत. हे झालं रिलेटिव्ह व्हेलॉसिटी बिफोर कोलिजन. हे रिलेशन पडणं बिडणं हे आपल्यासारख्या गरीब पोराचे कामं नाही आहेत, हे टाइमपासवाल्या पोरांचे कामं आहेत. ठीक आहे. आपल्याला काहीतरी व्हायचं आहे आयुष्यामध्ये. रिलेटिव्ह व्हेलॉसिटी बिफोर कोलिजन आणि V2 मायनस V1 हे काय तुमचं रिलेटिव्ह व्हेलॉसिटी आफ्टर कोलिजन. ठीक आहे. असं मी लिहून दिलं तर, किंवा मी ह्याला आणखी एक लिहिलं असेल, व्हेलॉसिटी ऑफ अप्रोच. ह्याला मी आणखी दुसरं नाव काय, ह्याला व्हेलॉसिटी VELOCITY, व्हेलॉसिटी ऑफ अप्रोच. आणि ह्याला म्हणायचं व्हेलॉसिटी ऑफ सेपरेशन. ह्याला व्हेलॉसिटी ऑफ अप्रोच V1 मायनस V2 ला व्हेलॉसिटी ऑफ अप्रोच का म्हणायचं, कारण हा M1 M2 वरती जाऊन आदळायला लागलाय, म्हणून त्याला काय म्हणायचं व्हेलॉसिटी ऑफ अप्रोच. दोघंजण जवळ यायला लागलेत ना. ठीक आहे. आणि ह्याला म्हणायचं व्हेलॉसिटी ऑफ, ह्याला दुसरं नाव आहे. जसं तुम्हाला दोन नाव असतात ना, बंट्या संट्या म्हणत्या, तसं ह्याला दोन नाव आहेत. व्हेलॉसिटी ऑफ सेपरेशन. लक्षात. U1 मायनस U2 ह्याला म्हणायचं रिलेटिव्ह व्हेलॉसिटी बिफोर कोलिजन, V2 मायनस V1 ला म्हणायचं रिलेटिव्ह व्हेलॉसिटी आफ्टर कोलिजन, किंवा ह्याला म्हणायचं व्हेलॉसिटी ऑफ अप्रोच, ह्याला म्हणायचं व्हेलॉसिटी ऑफ सेपरेशन. ठीक आहे. हे मी लास्ट लेक्चरमध्ये प्रूव्ह करून दाखवलं होतं. ठीक आहे. आता बघा, कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन हे काय असतं. सगळ्यात अगोदर मी डेफिनेशन लिहून देईल कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशनची, आणि कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशनवरती नीटमध्ये 2 वेळेस क्वेश्चन विचारलेत, ते दोन्ही क्वेश्चन मी घेऊन टाकल. ठीक आहे. फर्स्ट डेफिनेशन बघा. फर्स्ट डेफिनेशन, कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन म्हणजे काय असतं, द रेशो म्हणजे भागाकार. ठीक आहे. द रेशो ऑफ, कुणाचा रेशो, कुणाचा भागाकार, द रेशो ऑफ रिलेटिव्ह व्हेलॉसिटी आफ्टर कोलिजन म्हणजे कोण, V2 मायनस V1 टू रिलेटिव्ह व्हेलॉसिटी बिफोर कोलिजन. ठीक आहे. आफ्टर कोलिजन रिलेटिव्ह व्हेलॉसिटी आफ्टर कोलिजन किती आहे, V2 मायनस V1. रिलेटिव्ह व्हेलॉसिटी बिफोर कोलिजन किती आहे, U2 मायनस U1. ठीक आहे. ह्या रेशो आहे. लिहा मग खाली फॉर्म्युला E. कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन कशाने दाखवायचं, E इडलिंबूचं असतं ना ते E इज इक्वल टू, हा रेशो आहे. रेशो म्हणजे डिवायडेशन. ठीक आहे. कुणाचा आहे, रिलेटिव्ह व्हेलॉसिटी आफ्टर कोलिजनच्या नंतरची रिलेटिव्ह व्हेलॉसिटी डिवाइड बाय
रिलेटिव्ह velocity बिफोर कोलिजन. ठीक आहे, मग फॉर्म्युला लिहून टाका चांगल्या हाताने. रिलेटिव्ह व्हेलॉसिटी आफ्टर कोलिजन काय आहे? v2 मायनस v1. लिहा मग खाली v2 मायनस v1 डिवाइड बाय रिलेटिव्ह व्हेलॉसिटी बिफोर कोलिजन काय आहे? u1 मायनस u2. हा झाला तुमचा कोइफिशिएंट ऑफ रेस्टिट्यूशनचा फॉर्म्युला. आलं लक्षात? सिंपल टर्म आहे, हा रेशो आहे ह्या दोघांमधला. आलं लक्षात? ठीक आहे, हे तर माहिती. m1 मासची इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे? u1. m2 मासची इनिशियल व्हेलॉसिटी u2. कोलिजन झाल्यानंतर m1 मासची व्हेलॉसिटी v1, m2 मासची व्हेलॉसिटी v2. कोलिजनच्या नंतर व्हेलॉसिटी चेंज होत असतात. ठीक आहे, दिलं इथपर्यंत. आलं लक्षात? कोएफिशिएंट ऑफ रेस्टिट्यूशन v2 मायनस v1 डिवाइड बाय u1 मायनस u2. ठीक आहे, आता लिहा खाली नीट पॉइंट. नीटसाठी जेवढे काही पॉईंट्स असतील कोएफिशिएंट ऑफ रेस्टिट्यूशन वरती तेवढे मी 2 पॉईंट लिहून देईन. ठीक आहे, खाली लिहा नीट पॉइंट. फर्स्ट नीटसाठीचा पहिला पॉईंट आणि तो इम्पॉर्टंट आहे कारण त्याच्यावरती आतापर्यंत 2 क्वेश्चन विचारलेत. ठीक आहे, लिहा खाली नीट पॉइंट. नीट एक्झाम देताना नीट राहायचं, जास्त ॲटिट्यूडमध्ये राहायचं नाही. नीट पॉइंट्स. ठीक आहे, फर्स्ट पॉइंट बघा आता नीटसाठीचा. द व्हॅल्यू ऑफ कोएफिशिएंट ऑफ रेस्टिट्यूशन. द व्हॅल्यू ऑफ कोएफिशिएंट ऑफ रेस्टिट्यूशन TION. The value of coefficient of restitution is always between, नेहमी कशामध्ये असते? 0 लेस दॅन e लेस दॅन 1. समजलं मी काय बोललो ते? e ची व्हॅल्यू नेहमी 0 आणि 1 मध्येच असते. आलं लक्षात? 1 च्या वर जात नाही, 0 च्या खाली होत नाही. आलं लक्षात? द व्हॅल्यू ऑफ कोएफिशिएंट ऑफ रेस्टिट्यूशन इज ऑलवेज बिटवीन 0 अँड 1. ठीक आहे, आता बघा पुढे मी जे काही लिहून देईल ते नीटसाठी महत्त्वाचं आहे. ठीक आहे, फर्स्ट टाका आता ह्याच्यामध्ये फॉर इलास्टिक कोलिजन E इज इक्वल टू 1. जर लक्ष द्या पोट्ट्यांनो, लक्ष द्या. आता सपोज करा ह्या दोन बॉडी आहेत, ह्या दोन बॉडीचं कोलिजन झालं. ही बॉडी u1 व्हेलॉसिटीने जायला लागली, ही इकडं u2 जायला लागली. 2 बॉडीचं कोलिजन झालं आणि ते कोलिजन जर इलास्टिक असेल तर ह्या 2 बॉडीसाठी कोएफिशिएंट ऑफ रेस्टिट्यूशन किती असतं? 1. जर तुमचं कोलिजन हे इलास्टिक असेल तर e ची व्हॅल्यू किती पकडायची? 1. लक्षात? थर्ड दिशा कोलिजन जर इलास्टिक असेल, इलास्टिक कोलिजनसाठी e ची व्हॅल्यू काय असते? 1. हा नीटचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, चला त्यानंतर सेकंड टाका. फॉर perfectly inelastic collision E is equal to 0. परफेक्टली इनइलास्टिक कोलिजन असेल, 2 बॉडीचं थर्ड दिशा जर इनइलास्टिक कोलिजन असेल तर ह्या 2 बॉडीसाठी कोएफिशिएंट ऑफ रेस्टिट्यूशनची व्हॅल्यू किती असते? 0 असते. हा पण क्वेश्चन नीटमध्ये विचारला आहे. दोन्ही क्वेश्चन नीटमध्ये विचारले आहेत. ठीक आहे, वाटलं तिथं लिहा नीट असं लिहा इथं कोपऱ्यामध्ये नीट म्हणून. आणि हा पण नीटमध्ये विचारला आहे. नीट दोन्ही क्वेश्चन नीटमध्ये विचारलेत. ठीक आहे, इलास्टिक कोलिजनसाठी ई ची व्हॅल्यू 1 असते, परफेक्टली इनइलास्टिक कोलिजनसाठी ई ची व्हॅल्यू किती असते? 0 असते. ठीक आहे, आता थर्ड लिहा. फॉर
फॉर पार्शियली inelastic collision, for partially inelastic collision, for partially inelastic collision E ची व्हॅल्यू किती असते पार्शियल इनइलास्टिक कोलिजनसाठी? ऑलवेज बिटवीन 0 and 1. समजलं मी काय बोललो? जर कोलिजन इलॅस्टिक असेल तर ईची व्हॅल्यू 1, परफेक्टली इनइलॅस्टिक असेल तर ईची व्हॅल्यू 0. ठीक आहे. आणि पार्शियली इनइलॅस्टिक कोलिजन असेल तर ईची व्हॅल्यू 0 आणि 1च्या मध्ये असते. हा झाला तुमचा नीटसाठीचा पहिला पॉईंट की ज्यावरती क्वेश्चन विचारलेले आहेत. ठीक आहे. आता द्या सेकंड पॉईंट, नीटसाठीचा सेकंड पॉईंट, आणि ह्याच्यावरती पण 2 वेळेस क्वेश्चन विचारलेत. शॉर्टकट आहे, सेकंड पॉईंट हा शॉर्टकट आहे. ठीक आहे. शॉर्टकट सेकंड लिहा आता. इफ, सेकंड पॉईंट, इफ masses of 2 body, जर दिलेल्या 2 बॉडीचे मासेस, इफ masses of 2 body is same, जर दिलेल्या दोन्ही बॉडीचे मासेस जर सारखे असतील, दिलेल्या दोन्ही बॉडीचे मासेस जर सारखे असतील, इफ masses of 2 body is same, then after collision, कोलिजनच्या नंतर, धडक बसल्यानंतर, then after collision velocity of 2 body is interchange. Velocity of 2 body is interchange. Velocity of 2 body is interchange. ह्याच्यावरती नीटमध्ये 2 वेळेस क्वेश्चन विचारलाय. ठीक आहे. मी घेणार नाही क्वेश्चन, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायला लागले की तुम्हाला दिसून जाईल. ठीक आहे. सोपे क्वेश्चन नाही घेणार मी, लक्षात, कारण तुमच्याकडे वेळ नाही आहे व्हिडिओ पाहण्यासाठी, त्यामुळे मी अवघड क्वेश्चन घेत असतो. इज इंटरचेंज. ठीक आहे. सपोज करा ही एक बॉडी आहे, ह्या बॉडीची व्हेलॉसिटी आहे 10 मीटर पर सेकंड, बॉडीचं मास आहे m1. ठीक आहे. त्यानंतर ही दुसरी बॉडी आहे आणि ह्या दुसऱ्या बॉडीची व्हेलॉसिटी आहे 5 मीटर पर सेकंड, बॉडीचं मास आहे m2. ठीक आहे. बिफोर कोलिजन व्हायच्या अगोदर, कोलिजन व्हायच्या अगोदर. ठीक आहे. आता बघा, इफ जर m1 इज इक्वल टू m2 इज इक्वल टू m, दिलेल्या 2 बॉडीचे मास जर सारखे असतील तर आफ्टर कोलिजन व्हेलॉसिटी ऑफ 2 बॉडी इज इंटरचेंज. म्हणजे अदला बदली अशी ही बनवा मी. ठीक आहे. ह्या बॉडीचं व्हेलॉसिटी किती आहे 10 मीटर पर सेकंड, ह्याची किती आहे 5 मीटर पर सेकंड. दोघांचं कोलिजन झालं की व्हेलॉसिटी चेंज होते. ठीक आहे. इकडचा पॉईंट मी आता साफ करून टाकतो, पुसून टाकतो. मग ह्या m1 बॉडीची व्हेलॉसिटी किती असणार 5 मीटर पर सेकंड, 5 मीटर पर सेकंड. आणि जी दुसरी बॉडी आहे, सपोज करा ती इकडे पळायला लागली, मला डायरेक्शन माहिती आहेत का असं म्हणायचं नाही सर, हे एकमेकावरती आदळले म्हणजे कुठं गेलं, हे मी सपोज केलंय. सपोज ही इकडे पळाली, ही पण इकडेच पळाली, सपोज म्हटलंय मी. ठीक आहे. मग m2 बॉडीचं व्हेलॉसिटी किती असणार 10 मीटर पर सेकंड. हे असेल तुमचं आफ्टर कोलिजन. लक्षात काय म्हटलं मी, ते पॉईंट काय लिहिलं ते कळालं. जर दिलेल्या 2 बॉडीचे मासेस जर सारखे असतील तर त्यांची व्हेलॉसिटी इंटरचेंज होते. त्यांची व्हेलॉसिटी, ह्याची व्हेलॉसिटी ह्याला देणार, ह्याची व्हेलॉसिटी ह्याला देणार. ठीक आहे. ह्याची व्हेलॉसिटी किती असणार मग 5 कोलिजनच्या नंतर, आणि ह्याची किती असणार 10. अदला बदली करणार ते व्हेलॉसिटी जर मासेस सारखे असतील तर. हे शॉर्टकट आहे आणि ह्याच्यावरती 2 वेळेस नीटनं क्वेश्चन विचारलाय. ठीक आहे. हे तुम्हाला सॉल्व्ह करून पण येतं, पण हे शॉर्टकट आहे. ठीक आहे. लक्षात, हे 2 पॉईंट लक्षात ठेवा. ठीक आहे. ह्यानंतर मी कोएफिशिएंट ऑफ रेस्टिट्यूशनवरती एक एक्झाम्पल घेईन आणि लेक्चर संपवून टाका. ठीक आहे. खाली टाका एक्झाम्पल की जे नीटमध्ये आलेलं असेल. ठीक आहे.
नीटमध्ये आलेलं एक्झाम्पल घेईल आणि लेक्चरचं समाप्ती करल, पिक्चरची समाप्ती करल. आणि आपल्या पिक्चरमध्ये ॲडव्हर्टाईज वगैरे काही नसते, त्यामुळे कधी कधी बोर होतं आहे, पण गरजेचं आहे. लेक्चर अटेंड करणं बघणं गरजेचं आहे. टाका 51 नंबर कधी आलाय हा? नीट 2010 मध्ये. नीट 2010चा मी क्वेश्चन सॉल्व्ह करून देईल. जे तुमच्याकडे प्रिव्हियस इयरचं बुक आहे ना, त्यामध्ये वर्क पॉवर एनर्जी चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये कोलिजन हा एक पॉईंट आहे. त्या कोलिजन पॉईंटमध्ये हा 51 नंबरचा क्वेश्चन आहे, तो मी सॉल्व्ह करून देईल. तो फक्त कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशनवरती विचारलेला क्वेश्चन आहे. ठीक आहे. आता बघा क्वेश्चन काय म्हणते बघा. अ बॉल मुव्हिंग विथ व्हेलॉसिटी 2 मीटर पर सेकंड. एक बॉल आहे, सपोज कर हा बॉल आहे. ह्या बॉलची व्हेलॉसिटी किती आहे? 2 मीटर पर सेकंड. कोलाइड्स हेड ऑन विथ अनदर स्टेशनरी बॉल. एक स्टेशनरी बॉल आहे, स्टेशनरी म्हणजे बसलेला आपला निवांतमध्ये. ठीक आहे. रेस्ट हा स्टेशनरी बॉल आहे, रेस्टमध्ये आहे, याचा अर्थ ह्याची व्हेलॉसिटी किती असणार? 0 असणार. ठीक आहे. ऑफ डबल मास, ह्याचा मास किती आहे? डबल आहे. ह्याचं जर सपोज करा m असेल तर ह्याचं किती मास असणार? 2m असणार. ठीक आहे. ऑफ डबल मास इफ कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन इज 0.5. त्यांनी काय दिलंय आपल्याला? कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन म्हणजे E इज इक्वल टू किती दिलं आपल्याला त्यांनी? 0.5. ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे जर कोलिजन जर इलॅस्टिक असेल तर ईची व्हॅल्यू किती असते? 1 असते. मग हे कोलिजन इलॅस्टिक आहे का? नाही. ठीक आहे. काय म्हणते बघा. देन देअर व्हेलॉसिटी आफ्टर कोलिजन विल बी. हा बॉल ह्याच्यावरती जाऊन आदळल्यानंतर हे जे 2 बॉल आहेत त्या 2 बॉलची व्हेलॉसिटी किती म्हणताय? कोलिजन झाल्यानंतर ह्या 2 बॉलचं कोलिजन झाल्यानंतर ह्या 2 बॉलच्या व्हेलॉसिटी किती आहेत काढा म्हणते. ठीक आहे. ह्या बॉलची व्हेलॉसिटी कोलिजनच्या नंतर सपोज करा v2 आहे. ठीक आहे. ह्या बॉलची व्हेलॉसिटी v1 आहे, ह्याचं मास 2m आहे. ठीक आहे. इथे लिहा आफ्टर कोलिजन. आफ्टर कोलिजन, कोलिजनच्या नंतर. हे काय तुमचं? बिफोर कोलिजन, कोलिजनच्या अगोदर. हे झालं तुमचं बिफोर कोलिजन. काय काढायला सांगते ते आपल्याला? कोलिजन झाल्यानंतर ह्या 2 बॉलची व्हेलॉसिटी काढा म्हणताय. लक्षात काय काढायचं ते? काय काढायचं हे महत्वाचं आहे. एकदा काय काढायचं समजलं की मग सगळं समजलं. ठीक आहे. आता बघा मला सांगा, हा बॉल रेस्टमध्ये आहे म्हणजे ह्याची व्हेलॉसिटी मी इथे काय पकडतो? मग u2 इज इक्वल टू 0. ठीक आहे. त्यांनी मला E दिलेलं आहे, कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन दिलेला आहे. ठीक आहे. आता हे इलॅस्टिक कोलिजन आहे का? नाही आहे, हे आहे इन इलॅस्टिक कोलिजन. ठीक आहे. मग ह्या खाली इन इलॅस्टिक कोलिजन. इन इलॅस्टिक कोलिजन मोमेंटम इज कॉन्झर्व. मोमेंटम इज कॉन्झर्व. इन इलॅस्टिक कोलिजनमध्ये मोमेंटम कॉन्झर्व असतं, कायनेटिक एनर्जी चेंज होत असते. ठीक आहे. मोमेंटम इज कॉन्झर्व म्हणजेच इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम. कोलिजन व्हायच्या अगोदरचं मोमेंटम इज इक्वल टू कोलिजनच्या नंतरचं मोमेंटम. कोलिजन व्हायच्या अगोदरचं मोमेंटम किती येईल बघा. ह्या बॉलचं मोमेंटम किती असेल? मास इंटू व्हेलॉसिटी m इंटू व्हेलॉसिटी किती आहे? 2 प्लस ह्या बॉलचं मोमेंटम मास किती आहे? 2m, व्हेलॉसिटी किती आहे? 0 इज इक्वल टू. ठीक आहे. आणखी एक कन्सेप्ट आहे याच्यामध्ये. तुम्ही म्हणताल की सर कोलिजन झाल्यानंतर ह्या बॉलची व्हेलॉसिटी इकडेच दाखवायला लागलात, ह्या पण बॉलची व्हेलॉसिटी इकडेच दाखवायला लागलात. ठीक आहे. कोलिजन झाल्यानंतर नेमकं हा बॉल कुठं पळेल आणि हा बॉल कुठं पळेल हे तुम्हाला माहिती आहे का? थर्ड दिशा आल्यानंतर हा इकडे जाऊ शकतो, हा इकडे जाऊ शकतो, किंवा हा ह्याच्या पाठीमागे जाऊ शकतो. माहिती का तुम्हाला? काहीच माहीत नाही. मी सपोज केलंय, समजा हा बॉल इकडे पळायला लागलाय आणि समजा तुम्ही म्हणताल की नाही सर हा बॉल इकडे पळायला लागलाय. ठीक आहे, तुमच्या मनावर हा बॉल इकडे पळायला लागलाय.
कुठला बॉल कुठं पळायला लागलाय हे तुम्हाला माहिती आहे का? नाही माहिती. मी सपोज केलंय हा बॉल इकडे पळायला लागलाय, हा बॉल इकडे पळायला लागलाय, सपोज केलंय मी. ठीक आहे, कुठेही देऊ शकतात तुम्ही. ठीक आहे, आता बघा कोलिजनच्या नंतरची मोमेंटम, ह्या बॉलचं मोमेंटम किती येईल? जेवढ्या काय व्हेलॉसिटी ह्या डायरेक्शनमध्ये असतील त्या कशा घ्यायच्या? प्लस घ्यायच्या. जेवढ्या काय व्हेलॉसिटी ह्या डायरेक्शनमध्ये असतील तेवढ्या कशा घ्यायच्या? मायनस घ्यायच्या. हे तुम्हाला मी मोमेंटम शिकवताना मी शिकवलेलं आहे. ठीक आहे, आता बघा कोलिजन, आफ्टर कोलिजनच्या नंतरचं मोमेंटम, ह्या बॉलचं मोमेंटम किती येईल? मास इंटू व्हेलॉसिटी किती? v1. ठीक आहे, ह्या बॉलचं मोमेंटम प्लस मास किती आहे? 2m, व्हेलॉसिटी ह्या डायरेक्शनमध्ये आहे म्हणजेच काय घ्यायचं? मायनस v2 घ्यायचं. हे महत्त्वाचं आहे. डायरेक्शन, व्हेलॉसिटीची डायरेक्शन कुठं आहे? इकडे आहे, म्हणजे काय घ्यायचं? मायनस घ्यायचं. ठीक आहे, काय येतं बघा आता मग इथं 2m इज इक्वल टू mv1 मायनस 2mv2. m कॉमन काढा म्हणजे इथे येऊन जाईल तुमचं 2v1 मायनस 2v2. हे झालं तुमचं इक्वेशन 1. m कॉमन काढलं, कट करून टाकला. ठीक आहे, हे झालं तुमचं इक्वेशन 1. ठीक आहे, आता बघा इक्वेशन 2 मी कुठून मिळवतो बघा. मला कोएफिशिएंट ऑफ रेस्टिट्यूशन दिलेलं आहे, ईची व्हॅल्यू दिलेली आहे, ह्याच्यावरून मी आणखी एक इक्वेशन काढतो. कसं काढतो बघा आता? कोएफिशिएंट ऑफ रेस्टिट्यूशनवरून मी आणखी इक्वेशन कसं काढतो बघा. तो मला माहिती आहे, ई इज इक्वल टू काय असतं? v2 मायनस v1, v2 मायनस v1, व्हेलॉसिटी ऑफ सेपरेशन डिवाइड बाय व्हेलॉसिटी ऑफ अप्रोच म्हणजे u1 मायनस u2. ठीक आहे, आता बघा ईची व्हॅल्यू किती दिली त्यांनी? 0.5 इज इक्वल टू v2. v2ची व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे, पण v2ची डायरेक्शन कुठे आहे बघा? v2ची डायरेक्शन इकडे आहे, म्हणजे v2 तुम्हाला कसं घ्यावं लागेल? मायनस घ्यावं लागेल. एवढी बारीक बारीक कन्सेप्ट क्लिअर असायला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे v2 तुम्ही कसं घेणार? मायनस v2. ठीक आहे, मायनसला मायनस, v1 डायरेक्शन कशी आहे? इकडे आहे, व्हेलॉसिटी डायरेक्शन कुठं आहे? इकडे आहे, म्हणजे प्लस घ्यायचं. ठीक आहे, म्हणजे प्लस घेतलं मी v1 डिवाइड बाय u1 किती दिले तुम्हाला? 2 मीटर पर सेकंड मायनस u2 कसं आहे तुमचं? 0 आहे. ठीक आहे, आता बघा ह्या दोन इकडे मल्टिप्लाय करा म्हणजे हे येऊन जातं 1. इथं काय राहतं? मायनस v2 मायनस v1. ठीक आहे, म्हणजे हे इक्वेशन मी असं लिहू शकतो, जरा मी नीट लिहून घेतो इक्वेशन हे, म्हणजेच मायनस v1 मायनस v2 इज इक्वल टू 1. हे झालं इक्वेशन नंबर 2. इक्वेशन 1 भेटलं, इक्वेशन 2 भेटलं. दोन इक्वेशन, दोन व्हेरिएबल, त्याच्यावरून तुम्ही v1 v2 ची व्हॅल्यू काढू शकता. ठीक आहे, v1 v2 ची व्हॅल्यू काढा. आता कसं काढणार बघा? v1 v2 च्या व्हॅल्यू, v1 v2 च्या व्हॅल्यू कसं काढणार बघा आता? ॲड इक्वेशन 1 अँड 2, दोन इक्वेशन ॲड करा. ठीक आहे, म्हणजे काय येतं बघा? v1 मायनस 2v2 इज इक्वल टू 2 आणि इक्वेशन 2 बघा, मायनस v1 मायनस v2 इज इक्वल टू 1. ठीक आहे, हे कॅन्सल झालं. ठीक आहे, मग इथं काय येतं बघा? मायनस आणि हे म्हणजे मायनस 3v2 इज इक्वल टू 2 आणि 1 3 म्हणजे v2 किती आलं तुमचं? मायनस 1 मीटर पर सेकंड. लक्षात, v2 ची व्हॅल्यू किती आली तुमची? मायनस 1. आणि मायनस का आली? कारण v2 ची इकडे डायरेक्शन होती ना, म्हणून ती काय आली? मायनस आली. ठीक आहे, आणखी कोणाची व्हॅल्यू काढायची तुम्हाला? v1 ची व्हॅल्यू काढायची. कुठेही पुट करा, पुट इन इक्वेशन 1 v2 पुट इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये पुट करा, काय येतं बघा? 2 इज इक्वल टू v1 मायनस 2, v2 ची व्हॅल्यू किती आहे? मायनस 1. ठीक आहे, मायनस मायनस प्लस म्हणजे 2v1 मायनस मायनस प्लस म्हणजे v1 ची व्हॅल्यू किती आली तुमची? v1 इज इक्वल टू 0 मीटर पर सेकंड. समजलं? कोलिजन झाल्यानंतर, दोन बॉलचं कोलिजन झाल्यानंतर ह्याची व्हेलॉसिटी काय होती? v1 इज इक्वल टू 0. म्हणजे हा दुसरा पहिला जो बॉल होता m मासचा तो जागेवरच थांबल. ठीक आहे, आणि जो दुसरा बॉल असेल तो कुठं मूव्ह होईल? ह्या डायरेक्शनमध्ये. किती व्हेलॉसिटीनं? मायनस 1 मीटर पर सेकंडना. हा तुमचा m बॉल, हा 2m. लक्षात? समजलं?
नाही समजलं असेल तर आणखी एकदा बघा, समजून जाईल. फक्त ह्याच्यामध्ये कन्सेप्ट काय महत्त्वाची आहे, जर तुम्ही वेलॉसिटी घ्यायला लागलात ते तुमच्या मनावरती घ्या, ठीक आहे. आणि त्याची डायरेक्शन इकडं असेल तर प्लस घ्या, इकडं असेल तर मायनस घ्या, ठीक आहे. एक्झाम्पल सॉल्व करा. सुरुवातीला अवघड जातात एक्झाम्पल्स, मलाही अवघड जातात सुरुवातीला. मी पण ज्यावेळेस 12वीला होतो त्यावेळेस मलाही पटकन समजायचे नाहीत. पण प्रॅक्टिस जेवढं तुम्ही जास्त करताल तेवढं तुम्हाला ते जास्त समजायला लागेल. अलशात प्रॅक्टिस करत राहा. अभ्यास हा बायोलॉजी आणि केमिस्ट्रीचा करा, पण फिजिक्सच्या एक्झाम्पलची प्रॅक्टिस करा, ठीक आहे. अभ्यास करत राहा.